नमस्कार. आता आपण बघणार आहोत टॅन आणि कॉटचे इंटिग्रेशन काय आहे. सुरुवातीची जी इंटिग्रेशनची लिस्ट आहे ती बघा जाऊन. त्याच्यात टॅन, कॉट, सेक, कोसेकचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपल्याकडे नव्हते, पण आता आपण ते फॉर्म करू शकणार आहोत. थोडंसं डिराईव्ह करणार आहोत आपण टॅन आणि कॉटचा फॉर्म्युला काय आहे तिथे, आणि मग ते तुम्ही त्या लिस्टमध्ये ॲड करा. टॅन, कॉट, सेक, कोसेक वगैरे आता आपण चेक करणार आहोत. त्यातलं पहिल्यांदा आपण घेणार आहोत टॅन आणि कॉटचे काय फॉर्म्युले आहेत ते. आता आपण ज्या करोलरीज घेतल्या त्यातली करोलरी यूज करून काही आपण ह्या टॅन आणि कॉटचे फॉर्म्युले फॉर्म करता येतात का चेक करणार आहोत. सो फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ tan x dx. सो tan x can be written as sin x upon cos x dx. आता हे u upon v रूल सारखं आलं तर तीन करोलरी पैकी कुठे ऍडजस्ट होतंय का चेक करायचं. फर्स्ट काय चेक करायचं, f' x upon fx आहे का हे थोडं चेक करूया. आता f' upon fx डिनॉमिनेटरचं फंक्शन fx इज इक्वल टू cos x असेल, देन f' काय होणार, f' इज इक्वल टू मायनस साइन x. इथे प्लस साइन x आहे आणि इथे मायनस साइन x आन्सर आलाय, पण मायनस किंवा कॉन्स्टंट आपण कधीही ऍडजस्ट करू शकतो. त्यामुळे आपण मायनस साइन इथे ऍडजस्ट करू, म्हणजे आपल्याला काय मिळणार तर दॅट इम्प्लाइज मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन x अपॉन cos x dx इज इक्वल टू, आता कसं आलं ह्या फंक्शनचं हे फंक्शन काय आलं डेरिव्हेटिव्ह झालं. मीन्स न्यूमरेटरला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x अँड डिनॉमिनेटरला आहे cos x dx. सो f' अपॉन fx dx आलं, त्यामुळे याचा आन्सर आपल्याला माहिती आहे काय. आता f' मायनस साइन आहे इथे, हे जे मायनस साइन आहे इथे ऍडजस्ट करायला घेतलं बिकॉज मायनस साइन x लागणार होतं, पण नुसतं मायनस आणून चालत नाही, अजून एकदा मायनस आणावं लागेल नाही तर व्हॅल्यू चेंज होते. सो हे मायनस साइन तसंच राहील. दॅट इम्प्लाइज मायनस लॉग ऑफ cos x प्लस c. सो दिस इज वन फॉर्म्युला मायनस लॉग ऑफ cos x. पण हे मायनस जर आपल्याला घालवायचं असेल तर हा मायनस आपण इथे या फंक्शनच्या इथे पॉवर म्हणून आणू शकतो. लॉगची प्रॉपर्टी तुम्हाला आठवत असेल, लॉग ऑफ x रेज टू n कॅन बी रिटन ॲज n लॉग x. सो ही पॉवर कधी आपण इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आणू शकतो किंवा हे मल्टिप्लिकेशन मध्ये ते कधी आपण इथे पॉवर म्हणून घेऊ शकतो. सो हे -1 आहे ते काय होणार लॉग ऑफ मायनस लॉग ऑफ cos x. त्याचं काय होणार, हा मायनस आहे तो -1 इथे आणलं तर आपल्याला मिळेल लॉग ऑफ cos इनव्हर्स x. cos इनव्हर्स मीन्स काय 1 अपॉन cos, बट 1 अपॉन cos चं काय आयडेंटिटी आहे दुसरी, 1 अपॉन cos मीन्स सेक. So log of cos inverse means log of 1 upon cos x, but 1 upon cos x means log of sec x. So जेव्हा मायनस लॉग ऑफ cos x हा फॉर्म्युला पण तुम्ही जिथे लागेल तसा यूज करू शकता, और हा फॉर्म्युला दुसरा आहे लॉग ऑफ सेक x असं म्हणू शकतो. सेमच आहे, फक्त हे मायनस जर इथे आणलं तर अजून एक फॉर्म्युला फॉर्म होईल लॉग ऑफ सेक x प्लस c. सो आता टॅन इंटिग्रेशन मध्ये कुठे आलं तर तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी और मायनस लॉग ऑफ कोसेक एक्स प्लस सी. सो हा फॉर्म्युला टॅनचा मिळालाय जो तुम्ही तुमच्या लिस्ट मध्ये आता ऍड करू शकता. तसंच सेम आता आपण कॉटचं पण बघणार आहोत, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. पुन्हा हाच f' अपॉन fx तिथे होतोय का ऍडजस्ट बघू आपण आता. सो इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स कॅन बी रिटन ॲज cos x अपॉन sin x dx. अगेन u upon v. आता fx is equal to sin x, then f' x is equal to काय मिळतं cos x. सो प्लस मायनस ऍडजस्ट करायची पण गरज नाही. जे fx sin x आहे f' x cos x म्हणजे न्यूमरेटर मध्ये f' दिसतंय. सो इंटिग्रेशन बिकम्स इंटिग्रेशन इज d by dx ऑफ sin x न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये sin x dx. सो दिस इज f' अपॉन fx फॉर्मॅट. त्यामुळे आपण डायरेक्ट आन्सर काय घेणार आहे लॉग ऑफ sin x प्लस c. आता इथे काही मायनस वगैरे आलं नाही त्यामुळे अजून काही कुठलं घ्यायची गरज नाही. साईनचं कारण इथे मायनस असतं तर आपण इथे आणलं, इथे मायनस होतं म्हणून प्लस वाला फॉर्म्युला आपण इथे आणलाय. सो इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्सचा फॉर्म्युला काय मिळाला लॉग ऑफ sin x प्लस c अँड इंटिग्रेशन ऑफ tan x चा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ सेक x प्लस c. सो हे दोन फॉर्म्युले तुमच्या लिस्टमध्ये आता ॲड करा. अजून सेक x कोसेकचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.